हरे कृष्ण. तर आपण पाहतो की आजकाल जीवन जगणं फार अवघड झालेलं आहे. तसं पाहिलं जीवन जगणं फार अवघड आहे का? तर नाही. जर स्वतःसाठी जगायचं असेल तर जीवन जगणं फार सोपं आहे. परंतु सतत दुसऱ्याला दाखवण्यासाठी जर आपण जगत राहिलो तेव्हा मात्र जगणं फार अवघड आहे. मला काय छान दिसतं, मला काय आवडतं याचा विचार न करता लोक काय म्हणतील, लोकांना काय आवडतं याचा आपण जास्त विचार करतो. आणि दुसऱ्याला दाखवण्यासाठी जगता जगता जी मनाची ओढाताण होते तर तेव्हा मात्र वाटतं की जीवन फार जगणं फार अवघड आहे. परंतु तसं नाही आहे. जगायला फार कमी गोष्टी लागतात, पण दाखवण्यासाठी अनेक गोष्टी जमा कराव्या लागतात. दुसऱ्याला दाखवण्यासाठी आपली कॅपॅसिटी नसेल तरीसुद्धा आपण काय म्हणतात त्याला, लोन काढून आणतो, उसणं आणतो, नाही का, दुसऱ्याला दाखवण्यासाठी. जर माझ्याकडं नसेल तर गरज नाही आहे की ते उसणं मागणं, नाही का, लोकांचं मागून आणायचं, ते घालायचं आणि दुसऱ्याला दाखवणं. काय गरज आहे? माझ्याकडे जे आहे, जे माझं आहे त्यात मी समाधान मानायला हवं, संतोष मानायला हवा. परंतु आपण दुसऱ्यासाठी जगण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणूनच जगणं फार अवघड झालेलं आहे. हरे कृष्ण. बघा, जमतंय का? जीवन जगणं सोपं करता येते का? बघा, नक्कीच जमतंय, जमायला हवं. हरे कृष्ण.